नमस्कार. सर्वप्रथम तर दिल्ली जंतर मंतर येथील आंदोलकांना माझा मनापासून स्वाभिमानाचा अभिमानाचा क्रांतिकारी जय भीम, इन्कलाब जिंदाबाद, जय शिवराय. बांधवांनो, तुम्ही हा जो लढा उभा केलाय खरंच कौतुकास्पद आहे. आणि खंत अशी वाटते की आमच्यासारखे लोक ज्यांना तिथे येण्याची खूप उत्सुकता आहे, परंतु काय कारणास्तव आम्ही तिथे येऊ शकत नाही, तुम्हाला बळ देऊ शकत नाही, याची खरंच मनात खंत आहे आणि ती नेहमीच राहील. कारण की हा जो ऐतिहासिक लढा आजचा आपण पाहिला असेल, तो प्रसार माध्यमांवरती आजही चालू आहे, आत्ताही चालू आहे. या देशातील तरुणांना, या देशातील जेन्झी क्राऊडला, ज्यांना नेहमीच डावळलं गेलं, ज्यांना नेहमी कमजोर समजलं गेलं, ज्यांना नेहमीच इमॅच्युअर समजलं गेलं, आज त्यांनी हे दाखवून दिलंय की जेव्हा जेव्हा देशावरती संकट येईल किंवा देशातील तरुणांवरती, देशाच्या भविष्यावरती संकट येईल, त्यावेळी देशातला तरुण जात पात धर्म बाजूला सारून भारतीय म्हणून आणि क्रांतीचा जो नारा आहे जय भीमचा, त्या नाऱ्याला मनात बाळगून लढाई लढायला, सक्षम लढाई लढायला तयार आहे. परंतु जे काही आता मी टीव्हीमध्ये पाहतोय, प्रसार माध्यमांमार्फत पाहतोय, खरं तर माझी खूप इच्छा होती, मी जाणं पूर्णतः आमची मित्रांची तयारी झाली होती, परंतु काय कारणास्तव मला जायला जमलं नाही. माझे मित्रपरिवार तिकडे पोहोचले, त्यांनी मला कट टू कट अपडेट जे तिकडे चालेल सगळं मला सांगितलंय. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर खरं तर एक गोष्ट मला खूप आवडली की ज्या बाबासाहेबांप्रती एक बोलतो आपण एक नेगेटिव्ह प्रतिमा तयार केली गेली, ते मार्फत बाबासाहेबांना जे काय एका जाती धर्मामध्ये सीमित करण्याचा जे काय प्रयत्न चालला होता, तो प्रयत्न देशातल्या तरुणांनी हुसकावून लावलाय आणि देशातल्या तरुणांनी बाबासाहेबांना मनापासून स्वीकारलंय. हे जंतर मंतरमध्ये आपण आज पाहिलं असेल. जे कोणी बाबासाहेबांना जय भीमच्या नाऱ्याला विरोध करतात, त्यांनी आज डोळे खोलून पाहिलं पाहिजे न्यूजमध्ये की कशा प्रकारे या देशामधला संपूर्ण तरुण जो एकवटा, जो संपूर्ण तरुण संघटित झालाय, तो आज जय भीमच्या नाऱ्याने त्यांनी पूर्णपणे संसद मार्गात धनानून सोडले. आणि हे होत असताना आता इथून पुढची लढाई आपल्याला कशी लढायची आहे? खरं तर बघा, अभिजित जिप्पीने त्यांचं काम केलं, त्यांनी या देशामध्ये एक ठिणगी पेटवली, एक क्रांतीची. आता त्या ठिणगीला वनव्यात कसं पेटवायचं ते आपल्या हातात आहे. आता आज जर आपण पाहिलं असेल की आपल्या बांधवांवरती जे तिकडे आंदोलन करत होते, ज्यांनी फक्त एकच अपेक्षा त्यांची होती की शिक्षण मंत्री जे आहेत, एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान, त्यांनी हे स्वीकार केला पाहिजे की बाबा त्यांच्या नेतृत्वाच्या अंडरमध्ये नीटचे पेपरचे लीक झाले आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही त्यांची माफक अपेक्षा होती विद्यार्थ्यांची. परंतु त्यांच्या अपेक्षेला पूर्णपणे दुर्लक्षित केलं गेलं. आणि फक्त सत्ताधारी नाही तर विरोधात बसलेले तर राहुल गांधींना सुद्धा मी सांगतोय, अशा बांगड्या बनणाऱ्या नेत्यांना आपण खरं तर मानलं नाही पाहिजे. आतापर्यंत मी राहुल गांधीचा खूप मोठा चाहता होतो, खूप मोठा फॅन होतो. परंतु आजच्या आंदोलनामध्ये, या आंदोलनाला, ज्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष नेत्याची गरज होती, त्यावेळी राहुल गांधी सारख्या नेत्यांनी मागून पळ काढला. अशा नेत्यांना आपण इथून पुढे न विचारलेलंच बरं. त्यामुळे एक नवीन पर्याय आपल्याला नेहमीच असं वाटतं की भाजपला हरवायला एक पर्याय आपल्याला हवाय, तो पर्याय सीजेपी मार्फत तयार होतोय. आणि माझी तर हीच अपेक्षा आहे की तरुणांनी फक्त रस्त्यावरची लढाई न लढता संसदेची लढाई लढली पाहिजे, राजकारणामध्ये तरुण सक्रिय झाला पाहिजे. आणि हे होत असताना आता इथून पुढे माझी तर अशी अपेक्षा राहील आपल्या प्रत्येकाकडून की आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये ही लढाई उभारली पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या शहरात, प्रत्येकाच्या तालुक्यात, प्रत्येकाच्या जिल्ह्यात, प्रत्येकाच्या गावात हे जे खाजगी शिक्षण चालू आहे, हे जे प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली जी लूटमार चालू आहे, गरिबाच्या पोरांना शिक्षणापासून जे काही वंचित होण्याचा जे काही प्रयत्न चालू आहे, ते आपण खोडून काढले पाहिजे. लढाई आता आपण सुरू केली पाहिजे. मी बदलापूर शहरात राहतो, मी बदलापूरपासून सुरुवात करणारच आहेत. तुम्ही सुरुवात करा, अशी माझी माफक अपेक्षा आपल्याकडून. आज बदलापूर मधला माझ्या बदलापूरकरांना खरं तर सर्वप्रथम हे सांगायचं आहे, आपण छाती ठणकावून सांगतो की बदलापूर शहर हे छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपली बदलापूर आहे. या बदलापूरमध्ये दोन महापुरुष, आपल्या बदलापूरचं त्यांचं पदस्पर्श झालेली बदलापूरची आपली भूमी आहे. परंतु या भूमीमध्ये आपण कुठं न्याय देतो आपल्या विद्यार्थ्यांना का? आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काही ठेवलंय?
आज बदलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर आरोग्य व्यवस्था पूर्णपणे खाजगीकरण झालंय, शिक्षण व्यवस्था पूर्णपणे खाजगीकरण झाले, कोणीच बोलायला तयार नाहीये. सत्तेमध्ये मांडीला लावून बसणारे लोक एकमेकांच्या विरोधात फक्त नाटके करून 4-5 मीडिया छोट्या लोकल मीडियाला हाताशी धरून तुमच्यासोबत न्यूज टाकत तुम्ही त्यांच्या मागे खुश होता, त्यांच्या त्या न्यूजला तुम्ही बळी पडता. आणि कित्येक दिवस नाटक चालणार आहे. आज आपल्यामधल्या असंख्य विद्यार्थ्यांना ज्यांना फी भरता येत नाही, त्यांना हॉल तिकीट दिलं जात नाही, त्यांना एक्झामला बसून दिलं जातं, त्यांचं रिझल्ट त्यांना दिलं जात नाही, त्यांचं खच्चीकरण होतं, मानसिक खच्चीकरण, त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जातंय. याबद्दल आपण कधी बोलणार आहे? आज अभिजित दिपकेने जी लढाई सुरू केली आहे, या लढाईला बळ देण्याचं काम आता आपलं आहे. फक्त सोशल मीडियावरती मेरा भारत महान इमोशनल स्टेटस टाकून चालणार नाही. आता ही लढाई आपल्या रस्त्यावरती लढायची, ही वेळ आता आपली आली आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये, मी तर बोलतो, प्रत्येक शहरामध्ये खासगी शाळा आहेत, ज्या शाळेच्या ऍडमिशनची फी त्यांचे 50-60 हजार काय लायकी यांच्या शाळेंची. आणि यांच्या शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशन देतात हे लोक. अरे कुठं कानाकोपऱ्यामध्ये एक टीव्ही लावला असेल तो पण गव्हर्नमेंटच्या सवलतीमध्ये लोक घेतात. मी स्वतः एक खासगी शाळेमध्ये काम करत होतो, त्याच्यामुळे मला या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. आणि आज याच्याविरुद्ध आवाज उठवला गेला, म्हणून मला आपल्या प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येकाने आपल्या शहरातल्या, आपल्या गावातल्या, आपल्या तालुक्या, आपल्या जिल्ह्यामधल्या ज्या ज्या खासगी शाळा आहेत त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करा की तुमच्या शाळेमध्ये जे शिक्षक तुम्ही देतायत ते शिक्षक तुमचे आहेत, ते शिक्षक सगळे डिग्री होल्डर्स आहेत का नाही? तुमच्या शाळेमध्ये जे प्यून्स तुम्ही ठेवलेत, जे प्यून असो किंवा जो प्रत्येक वर्कर असो, तो कोणत्या बेसिसवरती अपॉइंट केला गेलाय हे आपण पाहिलं पाहिजे. त्या शाळेमध्ये जर तुम्ही 50-50 हजार, 1-1 लाख रुपये तुमचं ऍडमिशन फीस घेत असाल तर त्या शाळेमध्ये एवढी स्वच्छता आहे का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. कारण की आपण ती फीस भरतोय आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी. आणि जर आपण लाख रुपये जर शाळेत फी भरतोय तरी सुद्धा त्या शाळेतल्या शिक्षकांचे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस का चालतात, हा प्रश्न आपण का नाही विचारत? का हे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत नाही? का आपण आपल्या मुलाबाळांना, ज्यांना गुण्यागोविंदाने आपण लहानपणापासून वाढवलं असतं, त्यांच्या भविष्याचा विचार आपण का नाही करत? का आपल्या डोक्यामध्ये असं वाटत नाही की नाही माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, ज्याला मी शाळेमध्ये टाकून एवढं 1-2 लाख रुपयाची मी फीस भरतोय वार्षिक, तीच फीस मला क्लासेसमध्ये का भरावी लागते? कारण की शाळेमध्ये तसं शिकवलं जात नाही. जर शाळेमध्ये तसं शिक्षण दिलं जात नसेल तर झक मारायला खोलली यांनी ती शाळा. आणि त्या खासगी शाळांकडून ह्यांना डोनेशन भेटतं या राजकीय नेत्यांना, म्हणून सरकारी शाळा बंद करायच्या, सरकारी शाळांच्या आजूबाजूला घाण पसरवायची. म्हणून कोणताही सामान्य मध्यमवर्गीय पालक का विचार करे, नको माझ्या पाल्याला मी इथं कुठे पाठवू घाणीमध्ये शिक्षणासाठी. ही व्यवस्था पूर्णपणे तयार केली गेली, ही व्यवस्था आपल्याला मोडायची आहे. छत्रपती शिवराय असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, आपली क्रांतीमाता सावित्रीमाई असो, मा जिजाऊ असो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा रमाई असो, या सगळ्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं होतं आपल्या पुढच्या भवितव्यासाठी. आपल्या सगळ्यांच्या पोराबाळांच्या हजारो पिढ्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं होतं. हे दिवस पाहण्यासाठी की गरीबाच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातंय. आणि ज्यावेळी कोणत्याही विद्यार्थ्याला जेव्हा परीक्षेला बसून दिलं जात नाही, तो एका राजकीय पुढाऱ्याकडे जातो, दादा मला मदत करा. तो राजकीय पुढारी येतो दिखावा करायला, शाळेच्या प्रिन्सिपलला, ट्रस्टीला भेटतो, मागच्या मागे पुढच्या तोंडासमोर खूप उशर्गात फाडतो, मीडिया आणतो काय दिखावा करतो काय, पण पडदा मागे काय होतं? मांडुलीच होती ना शेवटी. आणि त्या पोराचं आयुष्य बर्बाद केलं जातं. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की मी वैभव सदा फुलेचं सुरुवात करतोय. या बदलापूर शहरातून जे खासगी शिक्षण व्यवस्था आहे बदलापूर शहरातली, प्रत्येकाला आता प्रश्नांची उत्तर द्यावे लागतील. प्रत्येकाला की जर आमच्या पोरांची फी आम्ही शाळेत 1-1 लाख रुपये भरतोय तर खासगी कोचिंग क्लासेस का सुरू केले जात आहेत, तिकडे पाठवण्याची वेळ का पालकांवरती येते, हा प्रश्न त्या प्रत्येक शाळेला आपण विचारला पाहिजे. आणि जर तुम्ही 1-1 लाख रुपये एका प्रोग्रामागे तुम्ही फीस घेता डोनेशनची, तर तशी तुम्ही त्यांना काय हे करता, त्यांना पुरवता, ह्याचं सुद्धा तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. हे प्रश्न आपण का नाही विचारत? का आपल्याला भीती वाटते की नाही मी जर प्रश्न विचारला तर कदाचित माझ्या मुलाला डोळ्यावरती धरतील, माझ्या मुलाला मुद्दामून त्रास देतील, माझ्या अपत्याला त्रास दिला जाईल. ही भीती आपल्या मनात सगळ्यात पहिले खोडून काढा. कोणाचं बापाचं राज्य नाही इथे.
आज पण आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जगतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामार्फत आपण जगतोय. त्याच्यामुळे कोण किती मोठा शाळा असला घाबरण्याची गरज नाही. आपण जर संघटित राहिलो तर आपण समोरच्याला भिडू शकतो, समोरच्याला लढू शकतो. आणि हा लढा आपल्याला प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावागावात आपल्याला उभा करायचा आहे. फक्त दिल्लीच्या जंतर मंतरवरती त्यांनी केलं त्यांचं काम झालं असं नाही होत. त्यांनी ती ठिणगी पेटवली आहे. आपल्याला आता वनवा पेटवायचं एवढं लक्षात घ्या. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक पालक जो शिक्षण व्यवस्थेच्या विरुद्ध उभा राहील, त्याच वेळी खऱ्या अर्थाने क्रांती घडेल. त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बदलापूरची भूमी आहे, याला न्याय दिला आपण असं बोलू शकतो. अरे तुम्ही स्वतः त्या पक्षांमध्ये कामं करता आणि मागच्या मागे येऊन तुम्ही बोलता की नाही सोनम वांगचुकला माझा सपोर्ट आहे. कसला सपोर्ट तुम्ही करता? दिखावा करताय काय? फक्त प्रसिद्धीचे हावरे लोक आहेत ते लोक. तर मला पुन्हा एकदा सांगायचं, शेवटी मध्ये एवढंच सांगणार आहे, जंतर मंतरवरती जी काय ठिणगी पेटली गेली आहे त्याचं वनवा करण्याचं काम आता आपल्या प्रत्येकाच्या हाती आहे. आपल्या घरातले जे काय प्रतिमा लावलेले असतील छत्रपती शिवरायांच्या व बाबासाहेब आंबेडकरच्या सर्व महापुरुषांच्या, त्यांना आपला आदर्श जर आपण समजत असू तर खऱ्या अर्थाने लढण्याची आता वेळ आली आहे. मी सुरू करतोय, तुम्ही नक्की सुरू करा. आणि माझ्या बदलापूरमधल्या बांधवांना मला सांगायचे, ज्यांना कोणाला या लढ्यामध्ये मला साथ द्यायची आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा मला माझ्या फेसबुकमध्ये मेसेज करा. नक्कीच आपण संघटित होऊन लढा उभारू आणि नक्कीच आपल्याला न्याय मिळेल ही खात्री, ही ग्वाही तुम्हाला मी आज देतो. आणि या खाजगी व्यवस्थेला आपल्यासमोर झुकावंच लागेल. ते काय आपल्या मुलांना काय डिजिटल पुस्तक देत नाही, कागदाचेच पुस्तक देतात. जे स्टोअर मध्ये 100ला मिळणारं पुस्तक आहे ते शाळेमध्ये 300 रुपयाला विकलं जातं. कोणाच्या भरोश्यावरती, कोणाच्या सांगण्यावरून. आणि का त्याला विरोध केला जात नाहीये? कोणत्या राजकीय पुढारी याच्याबद्दल बोलत नाहीये? कारण की प्रत्येकाला ते 100 300ला जे विकलं गेलं ते 200 रुपयाचं जे प्रॉफिट आहे त्या प्रॉफिट मधलं 50 रुपये तुमच्या राजकीय पुढाऱ्याकडे जातो. या सगळ्या गोष्टी मी आतमधून पाहिलेल्या आहेत. म्हणून मी तुमच्यासमोर आज ठामपणे बोलतोय की आपण सगळेजण या लढ्यात मला साथ द्याल. आणि आपण हा लढा माझा एकटाचा न समजा, तुमच्या एकटाचा न समजा, लढा आपल्या भविष्याच्या, आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे. या अनुषंगाने आपण तो लढा लढू आणि नक्कीच आपण त्या